पर्यंत जाईल. कुणासाठी जाईल तर लक्ष्मण भैयासाठी जाईल. प्राण जीव कोण आहेत तर माझे लक्ष्मण भैया आहेत. म्हणून काय करू लागले, प्रभू रामचंद्र देहाचा त्याग करू करू असं बोलू लागलेले आहेत. सुग्रीव महाराज बोलू लागले तर तुम्ही हे असं बोलू नका. माझ्याच्याने हे काय होत नाही, ऐकायला जात नाही. तुम्ही काय ऐकता, आमचे सर्वस्व तुम्ही आहे असं अपग्रह काही बोलू नका असं सुग्रीव महाराज प्रभू रामचंद्राला सांगू लागलेले आहेत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. तुझ विना जे राज्य भोगिन ते जेव अभक्ष भक्षेन तुझ विना श्री श्री विना मातृगमन तो दोष. जर तुझ्या विना जर मी राज्याचा जर स्वीकार केला तर ते काय होईल, किंवा तुझ्या विना जर मी काय खाल्लं तर अभक्ष खाल्ल्यासारखं होईल. मी तुझ्याशिवाय काहीच करू शकत नाही. मग तू जिथं असेल तिथं मी आहे असं प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहेत. तुझ विना जो विषभोग तो दानवाक्ष रोग तोची संसार स्वर्ग नरक भोग भोगावा. जिथं तुम्ही असाल तिथंच मी असेल, किंवा जिथं क्षयरोग असेल किंवा तिथं जर काही तसं झालं तर काय होईल, तिथं मी असू शकत नाही असं प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहे. तुझ विना भोगणे सुख त्यावणी मरण भले देख सांडून आता भोग टिळक अकल्प नरक भोगावा. प्रभू रामचंद्र बोलू लागले ते सर्व सुख आहे, पण तिथं तू जर नसशील तर त्या सुखाचा मला काहीच उपयोग नाही. ते सुख मला काय होईल तर खायला होतं, त्या सुखाचा मला काहीच उपयोग होणार नाही. जिथं तुम्ही नसताल तिथं त्या सुखाचा मी स्वीकार करू शकत नाही असं प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहे. तुझ सांडिता रघुपती देवीची आम्हा शक्ती रावण येवणी शीघ्र गती घात निषेधी करीन. तुम्ही जर सोडून आम्हाला गेलात तर इथं काय होईल, आमची सगळी शक्तीहीन होईल. तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका असं सांगू लागलेले आहे. रावेची रावण असते ते तुझी सांडू देहाते अनुसल्याचे श्रीरामाते केवी मागुते परतावे. माघारी मी जाणार नाही. मी माझा देह काय करीन तो तुमच्या बरोबर माझा पण देह ठेवील, पण इथून मी तुम्हाला सोडून जाणार नाही असं प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहे. श्रीराम ऐक सावधान एकाकी निर्माण करुणा एका कन तू श्रवण विवेकी. श्रीराम ऐके सावधान एकेकी निर्वाण करुण एका आपण तू रघुनंदन विवेकी. सांगू लागलेले का प्रभू तुम्ही काय करा, निवांत राहा. एका एकाचं मी काय करीन तर एका एकाचं काय करीन, एका एकाला कसं कसं मारीन, कसं कसं वाटा लावीन अशा प्रकारे सांगू लागलेले आहे. न विचारिता चित्ती निर्वाण करावे निश्चिती गेले आहे मारुती तो कार्य सिद्धी प्रतिसादिल. मारुती काय लक्ष्मण हनुमंतराय पुढे गेलेले आहेत, ते काय सांगतात ते साध्य कोण करणारे आहेत, हनुमंतराय करणारे आहेत. सर्वस्व करणारे कोण आहेत, हनुमंतराय आहेत. सगळं त्यांच्यावर काढून निभार राहिला निश्चित अशा प्रकारे सांगू लागलेले आहे. संधी लोटली तीन प्रहर रात्रवरली एक प्रहर आता येईल एक प्रिंद औषध भार घेऊन. दिवसाचे रात्रीचे 8 पार आहेत. 8 पारामधून किती 4 गेले, पुन्हा अजून 3 गेले, आता एकच पार राहिलेला आहे. एका पारात काय करणार आहेत तर फक्त हनुमंतराय सगळं काही करणार आहेत. मान येथून गेला समाचार देखून राहिला तेने विलंब लागला त्वरिता वाहिला परदेना. हनुमंतराय इथून गेले, त्यांनी सगळं काही पाहिलेलं आहे, परंतु विलंब का लागला हनुमंतरायला. आता पण त्यांनी यायला पाहिजे. अशा हनुमंतराय का आले नाहीत अजून. काही पडली असेल कोणते क्षणी उठावी मारुती अतुळ तयाची शक्ती त्रिविध जगती नाटवते. त्यांना काहीतरी अडचण आली असं म्हणून काय झाले, त्याला विलंब हनुमंतरायला विलंब लागलाय. काय विलंब लागलाय, कसा लागलाय सांगा. अदट दाटुगा महावीर मुखे राम नाम निरंतर त्या कोणी अत्त दुस्तर कार्य सविस्तर साधिल. अदूत दाटका वीर आणि काय सतत काय आहे तर हनुमंतरायाच्या मुखात काय आहे, नामस्मरण आहे प्रभू रामचंद्राचं. त्यामुळे काय होतं त्यांनी शिंत आहे. ब्रह्मादिका दुर्धर शक्ती दोरिता प्रतिले मारुती ऐसे माधवी रूपते ऐसे शीघ्र गती. प्रभू रामचंद्र भगवान की जय. संकट मोचन हनुमान जी महाराज की जय. विठ्ठल श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान महाराज की जय. शांति प्रमेय एकनाथ